नमस्कार, मी अमोल. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. जय महाराष्ट्र प्रस्तुत जय हरी विठ्ठल या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सहप्रायोजक आहेत राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलर पॉवर आणि एक्सेलंट रिटेलर्स. तर आज आपण आहोत सासवडमध्ये. काल दिवेघाटाचा अवघड टप्पा पार केल्यानंतर माऊलींची पालखी जी आहे ती सासवडमध्ये विसावली आहे आणि 2 दिवस इथेच मुक्काम असणार आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर आजूबाजूला माझ्या बरेच वारकरी आहेत आणि वारकऱ्यांचा सुद्धा इथे 2 दिवस मुक्काम असणार आहे. पण अमोल, कालचं जे दिवे घाटातलं दृश्य होतं ना, जे विहंगम दृश्य होतं ना, ते अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. काय ती लोकांची प्रचंड गर्दी, दिवे घाटाचं काम चालू असताना सुद्धा इतके शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी आपला प्रवास करत होते आणि त्यांच्यातला जो उत्साह होता, खरंच बघण्यासारखा होता. अरे, टाळ मृदुंगाच्या नादात भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, असं करत करत ते हा सगळा प्रवास करत होते. दोन्ही बाजूनी गर्द झाडी आणि मध्ये सगळा पांढरा पट्टा. अरे काय ते दृश्य होतं खरंच. आपली पहिलीच वारी आणि या पहिल्या वारीतला हा सगळा जो अनुभव आहे ना, माझा माझा खरंच विश्वासच बसत नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघता येतात. आणि तू एक बघितलास का, इतका तो जो टप्पा पार करून आल्यानंतर कोणाच्या चेहऱ्यावरती असं थकलेत असं अजिबात वाटत नाही. अजिबातच वाटत नव्हतं. शरीराने जरी ते थकलेले असले तरी पण ते मनाने अजिबात थकलेले नव्हते. कारण त्यांचं असं होतं की आता आम्ही इथून पुढचा आम्हाला प्रवास करायचा. सगळ्यात भारी तर ते होतं जेव्हा ते वरती चढवल्यानंतर सगळेजण अजून नाचत होते, अजून आनंद व्यक्त करत होते आणि अजून छान पद्धतीने त्यांचा उत्साह दाखवत होते. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. कारण जेव्हा आपण आता आता आपण म्हणायला इतकं छान पद्धतीने म्हणतो की आपण ट्रेक करतो, इतर सगळ्या गोष्टी करतो, हो. पण त्यांच्यासाठी ती गोष्ट मोठी आहे. आणि त्या वयात म्हणजे अगदी वयोवृद्ध म्हणजे सगळ्या वयोगटातली लोक वारीत आहेतच, पण वयोवृद्ध लोक सुद्धा जेव्हा एवढा तो टप्पा पार करून वरती येतात आणि जेव्हा माऊलींच्या पालखीचं पादुकांचं दर्शन होतं, खरंच डोळे पाणावले होते माझे. आणि वारी जेवढ्या आपल्याला कॅमेऱ्यावरती दिसतेय तुम्हाला सुद्धा, तर ती इतकी सोपी खरंच नाहीये. अजिबातच नाही. म्हणजे आम्ही बघतोय 2 दिवस तुम्हाला कुठेही राहायचंय, कुठेही खायचंय आणि त्याच्यानंतर अंघोळ्या करायच्या आहेत, हायजीनची काळजी घ्यायची आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कॅमेरामध्ये दिसते तेवढी सोपी नाहीये. ती वारी जी आहे ती एखाद्या वारकऱ्याला तुम्ही विचाराल तर त्याच्यासाठी ती खूप म्हणजे बरेचसे त्याच्यामध्ये चॅलेंजेस असतात. तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात ते दिसून देत आणि नाहीत, ते आनंदाने ती वारी पूर्ण पूर्ण करतात. वारीत येणाऱ्या माऊलींची सेवा करणारे वेगवेगळे लोक आपण आजच्या भागामध्ये बघतोय. तर अशीच एक माऊली आपल्या सोबत आहे, तर आपण त्यांच्यासोबत सुद्धा गप्पा मारूया. नमस्कार माऊली, कृष्ण हरी. आपलं नाव? डॉक्टर अरुण अंबादास सेडके. तुम्ही इथे एक्झॅक्टली काय करताय? आपले पुण्यामध्ये आहेत ना, माणिक संजीवनी म्हणून क्लिनिक आहे. आपले 5 शाखा आहेत पुण्यामध्ये. तर आज आम्ही माऊलींच्या इकडे ही सेवा जी करतोय ना, ती गेले 10 वर्षापासून करतोय अरे वा, आम्ही. छान. प्रत्येक माऊलींच्या जे पाठ, मान, कंबर आणि जे पाय दुखतात त्यांचे, तर आपण इथं एक प्रकारचा मसाज देतो, की तेल लावतो आणि काही जेल्स लावतो आपण आपल्या क्लिनिकमधले आणि काही मशिनरी वगैरे फिरवतो, की त्या माऊलींना एकदम खूप रिलॅक्स वाटतं, एकदम आराम मिळतं. त्या माऊलींचा आशीर्वाद आज आम्ही गेले 10 वर्ष घेत आहोत. ही सेवा आम्ही 10 वर्ष करत आहोत माणिक संजीवनी क्लिनिक कडून. आणि ही तुमची सेवा जी आहे ते कुठून ते कुठपर्यंत असते? आमची ही जी सेवा आहे ना, ती पुण्यातून पंढरपूर पर्यंत जाते. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जी माऊलींची विसाव्याचे जे आहेत केंद्र, त्या ठिकाणी आम्ही थांबून ही सेवा पुरवत असतो. म्हणजे तुम्ही पण त्यांच्यासोबतच वारी करताय दरवर्षी, म्हणजे मागच्या 10 वर्षांपासून? आम्हाला ही जी वारी करतो ती माऊलींची सेवा करायला मिळते आणि आम्हाला खूप छान वाटतं. अशा आमचे भरपूर स्टाफ आहे ते आम्ही पुढे पुढे असे नेत असतो. त्याच्यातून आम्हाला माऊलींचंही दर्शन होत असतं.
तर मंडळी एक गमतीदार किस्सा आहे, तो तुमच्याशी शेअर करायचा आहे. आमच्या युनिटचे 4-5 लोक आहोत आम्ही. दिवे घाटात जी गर्दी होती ना, त्या गर्दीत आमची एवढी चुकामुक होत होती. म्हणजे आमच्याकडे गुगल मॅप आहे, टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे. तरी कॅमेरामन आमचा भलतीकडे, आमचा प्रोडक्शन वाले एकीकडे आणि आम्ही अँकर भलतीकडे. म्हणजे एकीकडे आम्हाला भेटता भेटता आमचा एवढा वेळ निघून जात होता. पण मग आता ही जी सगळे माऊली वारीला निघालेत, त्यांच्याकडे तर काहीच नाहीये. मग ते कसे त्यांच्या ठिकाणी ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात, हे तर आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. तर इथे एक दिंडी विसावलेली आहे या मंदिरामध्ये, त्यांच्याशी आपण थेट गप्पा मारूया. तर नमस्कार माऊली. सर्वप्रथम रामकृष्ण हरी. तर तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव आणि सगळं सांगा. आम्ही वाशिमहून आलो. पार्वती रामकिशन सोनूने एकलासपूर गाव आहे आमचं. तिथून आलेले हो. वाटण चालायसाठी जसा गर्दीत चालताना आमच्याकडे मोबाईल नसते, काय नसते, कार्डावून आम्ही येतो. मग पोलीसवाल्याला विचारायचं, कोणाला माहिती आहे त्या गावाल्याला विचारायचं, त्याच्याकडून आम्ही इथं पोहोचतो. मग ते आम्हाला आणून सोडतात. हरपले एखाद्या तर पोलीसवाल्याजवळ आम्ही ॲडव्हर्टाईज देतो. मग ते शेअर करतात तिथं. मग त्या माणसाला आम्हाला फोनवर बोलवतात. मग आम्ही त्या माणसाला घेऊन येतो. असे बरेच ठिकाणी होतात. मग तुमच्याकडे फोन कसले आहेत? आमचे साधे फोन, बटनांचे. बटनांचे फोन. त्याच्यावरती गुगल मॅप नाही, काय नाही? काहीच नाही, माहितीच नाही त्याच्यावर, काहीच नाही. काहीच माहिती नाही. म्हणजे अशीच कार्डालाच येतो आम्ही. अच्छा. हा, कार्डालाच. मग तुमच्याकडे पत्रक दिलेली असतात? हो, पत्र आहे आमच्याकडे. ते माणूस आमचा दिंडीवाला कार्ड देते. कोणी हरपला तर पोलीसवाल्याकडे फोन लावा म्हणते. हा. फोन नंबर आहे, सगळे आहे आमची. बरं. गावाची माहिती आहे. बरोबर. दिंडीचा नंबर नाही आमच्या दिंडीला. अच्छा. अशी दिंडी आहे साधी. हा, त्याच्याकडून मग आम्ही इथे पोहोचतो. पुढच्या गावाला जरी जायचं असलं तसंच जातो. मग असं विचारत विचारत जाऊत मग आम्ही पंढरपुराला पोहोचतो. असं विचारमधून. मग असं कधी झालंय का की आता तुम्हाला माहिती आहे समजा, तर तुम्ही त्या जागी पोहोचता, पण असं होते चुकामुक होते का लोकांची होते ना, भरपूर चुका. कालच 2-4 लोक चुकले आमचे. बापरे. हा, मग काल कसे मग भेटलात? मग ते पोलिसांना फोन लावले. आमच्या माणसं पाया गेले, मग अच्छा. घेऊन आले. त्याला सांगितले या जागेवर उभे राहा तुम्ही, आम्ही न्यायला येतो. अच्छा. असे जाऊन घेऊन आलो आम्ही तिथून मग माणसाला. एवढं पुढे जाऊन पुन्हा माघारी पुन्हा माघारात जाऊन घेऊन आलो आम्ही. बापरे. खूप घाटात हरपली होती 3 माणसं आमची. हो, खूप गर्दी हो, होती काल काल गर्दी घाटात. होती. एक बाई आणि 2 माणसं हरपले होते. म्हणजे म्हातारे माणसं आहेत सोबत आमच्या. आणि बाया बी काही म्हाताऱ्या आहेत, काही अशा बरोबर. लहान लेकरं आहेत. बरोबर. मग त्याच्यासोबत म्हणजे हरपतातच 1-2 रोजचं. हम्म. मग पायाचं जाऊन मागं जायचं, पुन्हा पाहुण्याचं. पण त्यांना जर फोन करत नाही तर पोलीसवाल्याला माहिती नसते. बरोबर. हा, जेव्हा कोणीचा फोन जर भेटला तर ते माहिती देतात. याच्यावर फोन लावा, आमचा कार्ड दाखवले की मग कोणी फोन लावून देते. बरोबर. नाही तर पोलीसवाल्या जोर जातात. म्हणजे तुमच्याकडे आता फोन आहे तुम्ही म्हणालात, पण अशा बऱ्याचशा बायका असतील किंवा माणसं असतील तुमच्या दिंडीमध्ये ज्यांच्याकडे फोनच. छोटेच फोन आहेत आमच्या. छोटे बटनाचे. छोटेच फोन. मोठा फोन कोणाकडे नाही, फक्त दिंडीवाल्या मालकाकडेच आहे आणि 1-2 माणसाकडे फक्त. मग बाकी नाही, छोटेच फोन. पण असंही असेल ना की कुठली एक म्हातारी बाई आहे ज्याच्याकडे फोनच नाही. नाहीच ना, मग आमच्या लय बायकडे नाही तो फोन. हा. म्हणजे आमच्यात फक्त दोघीकडेच फोन येतो. आम्ही एवढे आलो का इथं दोघी जोड फोन येतो, बाकीच्या जोड फोन नाही. हा. आमच्या म्हाताऱ्या बायाजवळ फक्त कागदाचा नंबर आहे दिंडीवाल्याचा. हा. तर बघताय ना मंडळी, आपल्याकडे आपल्या हातामध्ये इतकी मोठी टेक्नॉलॉजी असताना तरी सुद्धा आपली चुकामुक होते. या माऊलींकडे एक फक्त साधा फोन आहे आजच्या जमान्यामध्ये, आणि तरी सुद्धा ते निश्चिंत आहेत असं मला वाटतं. आता कालपासून त्यांचा एक माणूस हरपलाय, तरी पण त्यांना तो शोधायला ते शोधतातच आहेत, पण त्यांना कुठे ना कुठे हा विश्वास आहे की तो भेटणार आपल्याला नक्की. तर याच विश्वासावर ही वारी चालते. आणि हे जे आम्ही आजकाल आता हे अनुभवतोय ते खरंच खूप अद्भुत आहे. म्हणजे आजच्या या जमान्यामध्ये जिथे इतकी टेक्नॉलॉजी पुढे असताना ही माऊली निश्चिंत होऊन वारीला आली आहे, आणि तरी सुद्धा त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नाहीये. हे खरंच बघण्यासारखं आहे. माऊलींच्या पालखीमध्ये आणि पांडुरंगाच्या वाटेवरती अभंग हा झालाच पाहिजे, त्याशिवाय ही वारी जी आहे ती अपूर्ण असते. तर जिथे काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडून एक छानसा अभंग ऐकूया. ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला. ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला. हातात माझ्या गुंसीची माळ, हातात माझ्या गळ्यात माझ्या तुळशीची माळ, हातात माझ्या तुळशीची माळ. ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला. ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला. कपाळी बुक्याचा चंदन टिळा, दारी आला संत मेळा. कपाळी बुक्याचा चंदन टिळा, दारी आला संत मेळा. ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला शरण आले तुला. ज्ञानेश्वरा दर्शन दे रे मला
सासवडमध्ये याच्या पहिले कधी आलो नव्हतो, पण खरंच खूप छान शहर आहे नाही का? हो, आणि बघण्यासारखं पण आहे. खूप ऐतिहासिक दृष्ट्या पण याचं खूप महत्व आहे असं ऐकून आहे. हो. पण आता आपण जेव्हा हे सगळं वारीच्या निमित्ताने बघतोय तेव्हा आता एक एक गोष्टी उलगडत चाललेत नाही हो. का. पुन्हा आपण एकदा निवांत येऊच इथे. हो, नक्कीच यायलाच चालेल. पाहिजे. हो. छान शहर आहे. ते सासवडमध्ये अजून एक छान मंदिर आहे, ते मी तुला दाखवतो. चल. अरे अमोल, एक मिनिट. हम्म. आपण आता गाडीवर बघितली ती हीच आहे का गाडी? हो, रांगोळी. हीच गाडी आहे. आणि इथे रांगोळी पण काढलेली दिसते. चल बघूया आपण. मस्त वाटतं ना रस्ते दोन्ही बाजूला असं कलरफुल. अरे, ते बघ ते बघ, ते तिकडे रांगोळी काढतातच हा, आहे. हा, चल, हा. त्यांच्याशीच बोलूया. नमस्कार माऊली. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? माझं नाव सुनील शिवाजी कुंभार, गाव कांदे, अच्छा. बत्तीशिराळा तालुका, नागपंचमीचा, जिथे जिवंत नागांची पूजा होते बरोबर. त्या तालुक्यातून आहे मी. आणि जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, मराठ्यांचं राज्य आणि महाराष्ट्र सर्व जनतेचं राज्य. आणि मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हो, हो. आणि मी न थकता गेले 25 वर्ष झाले रांगोळी काढतोय. आणि तसेच आता मी आषाढी वारीसाठी रांगोळी सेवा देण्यासाठी इथं आलेलो आहे. मी आता बघितलं तुम्ही गाडीवरती, आम्ही गाडी मध्ये जेव्हा होतो तेव्हा येताना बघितलं तुम्ही गाडीवरती सगळं तुमचं सामान भरलेलं होतं आणि तुम्ही ह्याच बाईक वरतीच पूर्ण प्रवास करता. मी संपूर्ण भारत यात्रा माझी सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध 501 मंदिरना माझे रांगोळी काढायचे स्वप्न आहे आणि ते आहे. आणि त्यामध्ये माझं 51 शक्तीपीठ, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि इतर प्रसिद्ध मंदिरांना रांगोळी काढायचं सुरू आहे माझं. त्यापैकी बरेच शक्तीपीठ आणि 4 धामपैकी 1-2 धाम झालेले आहेत माझे. आणि अशा प्रकारे माझं काम सुरू आहे. मग तुम्ही हे जे सगळं काम करता ह्याच्यासाठी तुम्ही सगळं नियोजन कशा प्रकारे करता, तुमच्यासाठी याच्यासाठी तुमची तयारी कशी असते? मी कसं, जसं माझा रांगोळीच्या ऑर्डर असतात, ज्या क्षणी माझ्या रांगोळीच्या ऑर्डर ऑफ होतात त्यावेळी मी प्रवासाला निघतो. साधारणतः माझा प्रवास 20 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा प्रवास असतो. हा माझा 3रा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मी राम जन्मभूमी येथे जाऊन प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळेला बाईकवरून कांदे शिराळा ते सांगलीमधून असेच जाऊन 25 शहरामध्ये जाऊन मी रांगोळी काढायचं कार्य केलं. आणि 25 शहरामधून अयोध्यामध्ये पोहोचल्यानंतर सलग 7 दिवस प्रत्येक मोठ्या कार्यक्रमांना माझ्या रांगोळीची सेवा मी तिथे दिलेली आहे. तिथं 2 टन रांगोळी काढून मी अयोध्यामध्ये राम जन्मभूमी सजवण्याचं कार्य केलं होतं. मग तुम्ही हे फक्त मंदिराच्या परिसरातच करता की संपूर्ण रस्त्यात ही रांगोळी काढत येता? हा, जसं की जिथं मला प्रबोधनाची गरज वाटते आणि जिथं धार्मिक कार्य असतं त्या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित असतो. तुम्ही आतापर्यंत काढलेली सगळ्यात मोठी रांगोळी कोणती? आतापर्यंत मी शिराळा भुईकोट किल्ला, 32 शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता. आणि त्या ठिकाणी त्यांच्या पदपर्शाने पवन झालेल्या भूमीमध्ये मी 7 गुंठ्यामध्ये 7000 स्क्वेअर फूट मध्ये संभाजी महाराजांचं चित्र रेखाटलं होतं. तर तुम्ही आता इथून पुढे तुमचं काय तुमचं प्लॅनिंग आहे, तुम्ही कुठे जाणार आहात रांगोळी काढण्यासाठी? माझा इथून पुढे असाच प्रवास करत मी अमरनाथ यात्रा येथे जाणार आहे. आणि अमरनाथ यात्रामध्ये प्रत्येक टप्प्याला जसं की शिवशंकरांनी प्रत्येक गोष्टीचा त्याग करून अमरनाथ गुफेपर्यंत पोहोचले होते. तर त्या प्रत्येक त्यागलेल्या गोष्टीचा मी तिथं रांगोळीच्या स्वरूपात रेखाटन करून दाखवत मी अमरनाथ यात्रा कंप्लीट करणार आहे.
अरे वा, हा तर खरंच खूप सुंदर. अरे अमोल, बघ ना, आपण फिरायला जातो तेव्हा जनरली आपल्याला असे बाईकवरती असे कपडे घालता येत नाही. आता वारीच्या निमित्ताने आपण हे कपडे इथूनच घेतलेत. किती छान आहेत, कम्फर्टेबल आहेत. परफेक्ट मॅच आहे. म्हणजे खादी म्हणा किंवा अगदी असे कुर्ते म्हणा घालायला हे वारकरी जो पोशाख आहे किंवा भारतीय पोशाख आहे तो घालायला किती छान वाटतो, जो एरवी आम्हाला खरंच घालता येत नाही. म्हणजे आपण आपलं त्याचा थाटच वेगळा असतो. आणि हे पण घेतल्यावरती, उपरणं घेतल्यावरती आणखीन त्याची शोभा वाढते. रेडीमेड कपडे विकण्याची खादीतली प्रथा आम्ही सुरू केली. अच्छा. अच्छा. आणि त्या दिवसापासून सर्व राज्यातले, संपूर्ण राज्यातले लोक आमच्याकडे वारीला जेव्हा पुण्याला येतात तर आवर्जून एक दिवस जो इथं विश्रांतीचा दिवस आहे तेव्हा इथे येऊन कपडे, कुर्ते, खरेदी कर. रुमाल अगदी म्हणजे त्यांना जे काय हवंय प्रवासाला पुढच्या ते विकत घेत असतात. ह्या वारीमध्ये तुमचा काही सहभाग असतो का, किंवा तुम्ही कशा प्रकारे ही सेवा करता, असं काही तुमचं आहे? हो, व्यापारी संघटना आमची अन्नदान आणि इतर सेवांमध्ये कार्यरत असते. वारीच्या आदल्या दिवसापासून ते वारी सासवडपर्यंत जाईपर्यंत आमचं म्हणाल तर आम्ही अन्नदानात त्यात सक्रिय सहभागी आहोत. आणि खादी विकणे ही सुद्धा एक सेवाच आहे, नाही का? हो, अगदी. ते वारकरी पुढील 15 दिवस सुती कपड्यात जेव्हा प्रवास करतील तर तो हा प्रवास सुद्धा सुखकर होईल. बरोबर बरोबर. नक्कीच. तर हे ओव्हरऑलच तुमच्याकडे कलेक्शन सुद्धा खूप छान आहे. आणि मी जसं म्हटलं की खादी ही आपली ओळख आहे, हँडमेड आहे ते, आणि ते पूर्णपणे एकदम ऑर्गॅनिक मटेरियल त्याला बोलता येईल की ते कुठल्याही प्रकारे अंगाला चावणार नाही, तर त्रास होणार नाही. तर हे जास्तीत जास्त लोकांनी हे वापरलं पाहिजे, जे की आपल्याच समाजाने किंवा आपल्या इथे लोक जे कारागीर आहेत ते सगळे बनवतात हाताने. तर हे तितकंच महत्वाचं आहे घालणं, असं मला आणि तुम्ही ते करताय, तुम्ही ते पुढे नेताय. खादी जर ती विकली गेली, विकलीच नाही तर लोक विकत कुठून घेतील? तर ते तुम्ही खूप खरंच चांगलं काम करताय. हो, नक्कीच. साधारण 1.5 कोटी लोक भारतातले खादीशी जोडलेले आहेत. अरे हा, म्हणजे शेतकऱ्याचं हे पूरक उद्योग आहे. हा. तर धोधो पाऊस पडत असतो तेव्हा शेतकरी घरात बसून चरख्यावर किंवा हातमागावर काही ना काहीतरी काम करत असतो. बरोबर. आणि मग तीच ही खादी सर्व तुम्हाला इथे उपलब्ध आहे विक्रीला. सासवडमध्ये 2 दिवस पालखीचा आणि त्या सोबतच दिंड्यांचा इथे विसावा आहे. तर सासवड जे आहे ते खूपच ऐतिहासिक असं शहर आहे आणि याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आता सध्या आम्ही आहोत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. इथे येताना आम्हाला एक तिथे मोठी घंटा दिसली, जी वसईच्या मोहिमेतून चिमाजी आप्पांनी वेगवेगळ्या सरदारांना भेट दिली होती, ती सुद्धा इथे लावण्यात आलेली आहे. सो एकूणच एक सासवड हे खूप ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि याच ठिकाणी एक या मंदिरामध्ये पालखी विसावलेली आहे, दिंडी विसावलेली आहे. तर त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूया. नमस्कार माऊली, रामकृष्ण हरी. सर्वप्रथम तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव सांगा. माझं नाव दिगंबर भगवान पवार, राहणार कुपटी बुद्रुक शिवाजीनगर. आम्ही आळंदीहून आलेले आहोत आणि आळंदीहून प्रस्थान झाल्याच्या नंतर आम्ही नेमानं चालतो आणि आम्हाला पाठीमागं दिंडी नंबर 54 म्हणून कचा दिलेला आहे. इथं भैरव मंदिरात आहो आणि ते 2001 पासून आम्ही इथंच आहोत. हा, आणि पुढे बी असे ठेपे आहेत आणि ते नेमलेलेच राहतात. कुठं कुठं ठेपा नाही आम्हाला. त्याच्या योगानं आम्हाला जराशी थोडा कंटिन्यू होतो, तरी ते माऊली आम्हाला घेऊन चालते. म्हणजे जसं तुम्ही आता या मंदिरात आहात तसं तुम्ही इथून पुढे सुद्धा मंदिरातच तुमचं विसावा असतो की अजून कुठे? नाही 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 नाही, माऊली सोबतच असतो आमचा विसावा. आम्ही माऊलीच्या जवळ असतो. आम्हाला जर कुणाचा संपर्क जर नसला तर आम्ही माऊलीपाशी जाऊन थांबतो. हा, आणि माऊलीपाशी जाऊन थांबून आम्ही आमच्या सुरळीत निघत असतो. तुमच्या गावात कोणती कोणती मंदिर आहेत? आमच्या गावात विठ्ठल मंदिर आहे, हनुमान मंदिर आहेत आणि बरेचसे मंदिर आहेत. मला 4 प्लॉट जागा दिलेली आहे गाववाल्यांनी आणि त्या गावामध्ये आता सध्या हे विठ्ठल मंदिर म्हणून मंदिर बांधण्यात येणार आहे. तर हा तुमचा जो पूर्ण प्रवास असतो, तुम्ही फक्त मंदिरांमध्येच राहता, बरोबर? मंदिरामध्येच राहता, पण कुठं कुठं आम्हाला घेतलेले असतात, ठेपे घेतलेले असतात, ठेवलेले असतात. त्या ठेप्यामध्ये आम्हाला लोक सहकार्य करतात. हा, या लोकांच्या सहकार्यामुळं आमची दिंडी चालू आहे. आतापर्यंत काही कमी पडलेलं नाही आहे. माऊलीच्या आशीर्वादाने आतापर्यंत काय कमी पडलं नाही. हो, छान छान. तर आता सुंदर असं एक मंगलमय वातावरण झालंच आहे इथे, आता माहोल झालाच आहे. तर आपण एक भजन होऊन जाऊ दे. तुम्ही वीणा सुद्धा धरलेली आहे, तर आपण करूया सासवडचं भजन. चालेल. तुझे चांगले गीता मन माझे रमले, आहो विठ्ठला नाम तुझे चांगले
चांगले अंकिता मन माझे रमले तुझ्या नामाचा लागला छंद भक्ती माझी थोडी थोडी तुझ्या नामाची लागली गोडी भक्ती माझी थोडी थोडी अहो विठ्ठला नाम तुझा वाहिले ऐकिता मन माझे रमले अहो विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकिता मन माझे रमले. एवढ्या छान गप्पा मारण्यासाठी आणि एवढा सुंदर अभंग सादर करण्यासाठी आपण त्यांना देते एक छोटस गिफ्ट राजबिंदूंकडून. ठीक आहे माऊली. या माऊली. नवा हात. पुणे शहर सोडल्यानंतर ही वारी अधिकच अधिक समृद्ध होत जाते. त्या समृद्ध होण्याच्या मध्ये सासवड, त्याच्यानंतर लोणंद, जेजुरी असे आणि फलटण अशी वेगवेगळी शहरं आपल्याला लागतात, जी ऐतिहासिक दृष्ट्या खूपच महत्वाची आहेत. आज संपूर्ण दिवसभर आम्ही सासवडमध्ये होतो आणि सासवडमध्ये फिरताना आम्हाला इथलं ऐतिहासिक महत्त्व तर कळालंच, पण सोबतच इथले अनुभव कथन लोकांकडून ऐकताना, मंदिरांमध्ये ते लोक कसे राहतात आणि कसा त्यांचा अनुभव आहे हे आम्हाला बघताना ऐकताना खूप छान वाटलं. आणि हीच सगळी समृद्धता आणि ही सगळी अनुभवाची वारी आहे. ही आम्ही फक्त दोघंच अनुभवत नाही आहोत, तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत आहोत. त्यामुळे तुम्ही बघत राहा. जय महाराष्ट्रवर, जय हरी विठ्ठल. त्याचे सहप्रायोजक आहेत राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलार पॉवर आणि एक्सेलंट रिटेलर्स.